विधानभवनातील दालनात मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिट बैठक झाली। अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर चर्चा, पोलिसांसोबत चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। रोहित पवार यांची ही माहिती। रोहित पवार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा होईल। काल रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली। दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली आहे। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, रोहित पवार यांनी राज ठाकरेंकडे ही मागणी केली। अजितदादांचा अपघात धोक्यानं रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सवाल, एफआयआर का घेतला जात नाही, सरकार एफआयआरला का घाबरतं? राज ठाकरेंचा सरकारला सवाल, रोहित पवारांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडावा, सुनेत्रा पवारांनी या मुद्द्यावर बोलावं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये 0 एफआयआर दाखल, अधिक तपासासाठी केस बारामतीकडे वर्ग। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं या संदर्भातलंही वक्तव्य समोर। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवारांची सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद, नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार असं ट्विट। अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला आज 1 महिना पूर्ण, आजच एएआयबीचा प्राथमिक अहवाल देखील येण्याची शक्यता, सत्य यातून बाहेर येईल, रोहित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा। पायलट बदली झाला, विमान बदली झालं, अजितदादांच्या अपघातावरती पिंकी माळींच्या वडिलांचा संशय। सकाळी 6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक असतं, शिवकुमार माळींचा सवाल। मी विरोधात असल्यानं एफआयआर घेतला जात नाही, सत्तेत असणाऱ्यांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी मदत करावी, रोहित पवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन। रोहित पवार यांच्याकडून चिचोरेपणा, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवरती सडकून टीका, तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळके यांचा रोहित पवार यांना हा बोचला सवाल। अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा जूनपर्यंत तपास न होणं, ब्लॅक बॉक्स न सापडणं आणि रोहित पवार यांची तक्रार न घेणं, यातून संशय वाढत चाललेला आहे। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया समोर। मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवार यांच्यामध्ये भेट, व्हीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला, रोहित पवारांकडून शिंदेंच्या शिवसेनेचे आभार। उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार असल्याची माहिती। नाशिककडे जाताना व्हीएसआर कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रवास, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचाही फडणवीसांसोबत प्रवास। राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांचा इशारा, कुणी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कुणी ओढतो, महाराष्ट्र बघतोय, जरा सांभाळून वागा, रोहित पवार यांचा राष्ट्रवादीतील नेत्यांना इशारा। सुनेत्रा पवार सक्षम महिला, त्या पत्रकार परिषदेला सामोरं जाऊ शकतात, कुणाला वाटत असेल की त्यांना कंट्रोल करता येईल तर ते भ्रमात। या 4 नेत्यांनी सांभाळून राहावं इतकंच सांगायचंय। पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बोलू दिलं नाही, या मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक। विलिनीकरणावरती सारखं कोण बोलतंय? दादांच्या पक्षातील 4 लोक विषयाला जिवंत ठेवतात, याशिवाय यांचं महत्त्व दिसत नाहीये, रोहित पवार यांचा हा टोला। रोहित पवार हे कुणावर आरोप करत नाही, संशय घेत नाही, मग रोहित पवार यांची एफआयआर घ्यायला काय हरकत आहे, असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय, आता एक चांदा चौकटी कार्यरत झालेली आहे। काल सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये बोलायला देखील या चांदा चौकटीनं संधी दिली नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचीही टीका। मुंबईमध्ये मराठी माणसानं ताकद दाखवली, यावेळेस आपला महापौर होऊ शकला नाही, पण पुढच्या वेळी आपलाच महापौर होणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हव्या, आदित्य ठाकरे यांचा हा दावा कायम, तर काँग्रेसकडून 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती। राज्यसभेला काँग्रेसचा उमेदवार द्यावा, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही विनंती, तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावं असा आमचा प्रस्ताव। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। राज्यसभेवर जाण्याची अनेकांची इच्छा, तर चुकीचं काय? राजन विचारे, दानवे, खैरे देखील इच्छुक, उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांची माहिती। हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला, पण अंमलबजावणीच्या समितीची बैठक झालेली नाही, जुनं दळण दळत बसायची यांची सवय, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला। मराठी भाषा येत नाही म्हणून थोबाडीत मारण्यापेक्षा त्याला मराठी येण्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे, मंत्री उदय सामंत यांचं नाव न घेता राज ठाकरेंना टोला। परप्रांतीयांना मराठी येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सामंतांचं वक्तव्य। शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिवंगत अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतरांना क्लीन चिट, 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधातील याचिका विशेष न्यायालयानं फेटाळली। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत येणार, खारगे समितीचा अहवाल ॲक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनात सादर केला जाईल, सूत्रांची माहिती। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंतर महाराजांना अलाहाबाद कोर्टाचा मोठा दिलासा, बालशोषण प्रकरणामध्ये निर्णय येईपर्यंत अटक नाही, तपासात अविमुक्तेश्वरानंद यांनी सहकार्य करावं, कोर्टाचे अविमुक्तेश्वरानंद यांना निर्देश, तर अविमुक्तेश्वरानंद महाराजांवर बालशोषण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल।
मुंबईच्या ईडी चौकशीला अनिल अंबानींची शुक्रवारी दांडी 40,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंबानींना बोलवलेलं. पुढील आठवड्यामध्ये पुन्हा चौकशी होण्याची दाट शक्यता. सीसीटीव्ही महिला मार्शल नसणाऱ्या राज्यातील सर्व स्कूल बस आणि संचालकांवरती कारवाई होणार. मुलींचा विनयभंग होण्याचे प्रकार वाढले, त्यामुळे राज्य सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत. बदलापूरमधील प्रकरणानंतर विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. एमबीए सीईटीसाठी 1,80,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. एमबीए एमएमएस आणि अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलकडून यंदा 2 संधी देण्याचा निर्णय. या निर्णयामुळे आता नोंदणीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. सचिन तेंडुलकरनं शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईमधील ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन सचिननं पवारांची भेट घेतली. तब्येतीची केली विचारपूस. सुप्रीम कोर्टाने देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. पुढील 1 वर्षासाठी वाल्मिक कराड जेलमध्ये असेल. 1 वर्षानंतर नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची वाल्मिक कराडला मुभा. आता सर्वांसमोर काही बोलणार नाही. वाल्मिक कराडच्या मुलाचे सोशल मीडियावर सूचक पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा. धनंजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया समोर. जळगावच्या देवगिरी बँकेचे कोट्यवधींचे कर्ज थकले आणि या प्रकरणी आता ठाकरेंच्या सेनेच्या उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ. उन्मेष पाटलांच्या मालमत्ता जप्तीनंतर बँकेची पुन्हा नोटीस. मालमत्तेशी संबंधित कुणीही व्यवहार करू नये, बँकांचीही नोटीस. तोतला बोलल्यानं सोमय्यांनी मला 10 कोटींची नोटीस पाठवली. किरीट सोमय्यांना मुस्लिम घुसखोर आतंकी वाटतात. इम्तियाज जलील यांची टीका. तर सोमय्यांना मशीद अजान यांचा देखील प्रॉब्लेम. जलील आक्रमक. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं कौतुक. मिलिंद नार्वेकरांनी अभ्यास करून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुद्द्यांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल. शिंदेंची ही माहिती. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटलांनी भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. पक्ष संघटनेमध्ये कामाची संधी दिल्याबद्दल आभारही मानले. मालेगाव महापालिकेतील नमाज पठण प्रकाराची प्रशासनाकडून गंभीर दखल. बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन. विद्युत पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पालिकेत नमाज पठणाचा प्रकार. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव. हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस. भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश. भिवंडी या ठिकाणी बंडखोरी करणं भाजपच्या नगरसेवकांना भोवण्याची शक्यता. 6 बंडखोर नगरसेवकांना चव्हाणांनी. काही भिवंडीमध्ये भाजप बंडखोर सत्तेवर आहेत. भाजपचे बंडखोर नगरसेवक भिवंडीच्या महापौरपदी विराजमान. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव असलेले एम देवेंद्र सिंग यांचं निलंबन. मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला हजर राहणार नाही असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांनी कळवलं होतं. मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहातून फोन लावूनही ते हजर राहिले नाही. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या आदेशानंतर कारवाई. नौदल क्षेत्राच्या काही मीटर अंतरावरती खासगी बांधकामाला परवानगी मिळतेच कशी? सुधार समितीचा मुंबई महापालिकेला हा सवाल. कुलाब्यातील आयएनएस शिक्रा परिसरात उभ्या राहत असलेल्या टॉवर्सवरती नौदलाचा आक्षेप. सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आता स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासक सरपंचांना कुठलाही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. यवतमाळच्या महागाव नगरपंचायतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपकडून सत्ता स्थापन. काँग्रेसच्या 3 बंडखोरांनी आतून मतदान केलं, त्यामुळे राजकीय समीकरण बदललं. भाजप नेते नितीन भुतडा यांची खेळी यशस्वी. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही 17 मार्चला होण्याची शक्यता. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्यानं मोठी चुरस. तर पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम 9 मार्चला होणार. पुण्याच्या मुळशीतील मुलखेडमधील शिवलिंग तोडफोड प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. स्थानिक नागरिक शिवाजी तापकीर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. पौड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पुढील तपास सुरू केला. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. मी शब्दाला काबेस आल्या असं मराठीत बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळालं. फडणवीसांनी किस्सा सांगतात सभागृहात एकच हशा पिकला. ज्यांनी मराठी भाषा भवनाला स्थगिती दिली त्यांची भाषणं आम्ही का ऐकायची? मराठी भाषा गौरव दिनाला गैरहजर राहिल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण समोर. मराठीचा खरा सन्मान भाजपनं केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फक्त दिखावा केला. मराठीला अभिजात दर्जा मोदींनी दिला. ढोंगीपणा राऊतांनी केला. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मनसेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादरमध्ये अभिजात ग्रंथमेळ्याचे आयोजन. मनसेने अनोखं भव्य पुस्तक प्रदर्शन भरवलं. यावेळेस या ठिकाणी 100हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्सही लावण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी झरी ते परभणी लॉंग मार्च. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मार्चचं आयोजन. कमी पटसंख्या दाखवून 18,000 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध.
दादरमधील मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला शर्मिला ठाकरे यांची भेट. पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक. शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया. पुढच्या वर्षी लहान मुलांसाठी जास्त पुस्तकं असतील. शर्मिला ठाकरे यांच्याकडून ही खात्री. नाशिकमध्ये विश्व साहित्य मराठी संमेलनाचा उत्साह. संमेलनाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. तर भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. किरीट सोमय्या यांची सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बांगलादेशी जन्म नोंदणी घोटाळ्याप्रकरणी बैठक. पालिका प्रशासनानं आधी असमाधानकारक उत्तरं दिलेली म्हणून अधिकाऱ्यांना भेटलो. सोमय्यांची ही प्रतिक्रिया समोर. केजरीवालांवरती आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी. केजरीवालांची निर्दोष मुक्तता झाल्यानं आदित्य ठाकरे यांची मागणी. भाजपकडून ईडी सीबीआयचा दुरुपयोग. आदित्य ठाकरे यांची ही टीका. जळगाव देवगिरी बँकेचे कोट्यवधींचे कर्ज थकल्याचं प्रकरण. ठाकरेंच्या सेनेच्या उन्मेष पाटलांच्या अडचणी वाढल्या. उन्मेष पाटलांच्या मालमत्ता जप्तीनंतर बँकेने पुन्हा नोटीस बजावली. शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांनी अंधेरीच्या सबवेबाबत सभागृहात प्रश्न मांडला. 50 वर्षांपासून सबवे खाली पाणी साचतंय. 3 वेळा लक्षवेधी मांडली पण उत्तर मिळालं नाही. मुर्जी पटेल यांनी प्रश्न मांडला. आमदार विक्रम पाचपुते यांनी महाराष्ट्रातील प्लास्टिक फुलांचा मुद्दा सभागृहात मांडला. फुलांवरील रंगामुळे शरीरावरती दुष्परिणाम होतो. पाचपुतेंचा दावा. कृत्रिम फुलांवर बंदी आणता येणार नाही. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं हे उत्तर. अहिल्यानगरमध्ये लॉंग मार्चला यश. सरकारकडून आता आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दादा भुसेंसोबत बैठक यशस्वी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 5 मार्च रोजी शक्तीपीठाबाबत बैठक. बैठकीत राजकारण्यांनी येऊ नये. शक्तीपीठ बाधित शेतकरी गोटू जाधव हे आक्रमक. परभणीमध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये भाजप काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बाचाबाची. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपच्या जिल्हाध्यक्षाला खासदारांच्या बाजूला बसवलं त्यामुळे वाद. तर पोलिसांच्या दडपशाहीवेळी सत्ताधारी भाजपचे कुणीच फिरकले नाही. शेतकऱ्याचा आरोप. नागपूरमध्ये नराधम बापानं स्वतःच्या 8 वर्ष गतिमंद मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याची घटना. मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या आईकडून आरोपी पतीविरोधात तक्रार. बाप मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत असभ्य वर्तन करत असल्याची तक्रार. हिंगोलीमध्ये बनावट नोटा देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांनी सापळा रचत आरोपीचा पाठलाग करत पकडलं. बनावट नोटांसह 13,20,000चा ऐवज जप्त. मुंबईमध्ये लोकलच्या पहिल्या वर्गात एक तरुण उघडपणे मद्यप्राशन करत असल्याचा व्हिडिओ समोर. चर्चगेटहून बोरीवलीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील हा प्रकार. मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. कणकवलीमधील आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावरती साकारले. सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती. 300 साड्या आणि 200 टॉवेलमधून साकारण्यात आली ही प्रतिकृती. सीसीआय मार्फत कापूस खरेदीचा अखेर दिवस. तर कापूस विक्री केंद्रावरती कापसाच्या वाहनांच्या रांगा. शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक. मजुरांच्या कमतरतेनं अनेक शेतकऱ्यांची वेचणी रखडली. बुलडाण्यामध्ये चिया सीड्स करता अनुकूल वातावरण. चिया सीड्सचे पीक शाश्वत शेतीसाठी पर्यायी आणि प्रभावी असल्यानं समोर येत आहे. चिया सीड्सला साधारणपणे 170 ते 240 रुपये प्रति किलोचा दर. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये सावकारी करणाऱ्या तिघांच्या घरावर छापा. अवैधरित्या खासगी सावकारी करून लोकांना वेठीस धरण्यात येत असल्याची तक्रार. तिघा सावकारांच्या घरावर छापे टाकत कसून चौकशी. तुळजाभवानी मंदिरातल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला वेग. नक्षीकाम आणि कोरीव शैलीमध्ये भवानी शंकर सभा मंडपाचे खांब तयार. संवर्धनाचं काम 1.5 वर्षांपासून सुरूच. काम लवकर पूर्ण करण्याची पुजाऱ्यांची मागणी. मीरा भाईंदर या ठिकाणच्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही. पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार दुसऱ्या दिवशी रस्त्यावर झोपले. प्रशासनाकडून दुर्लक्ष. मीरा भाईंदर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित. उच्च न्यायालयाचे बीडमध्ये खंडपीठ स्थापन करा. खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. पुणे रेल्वे स्थानकात होळीनिमित्त आणि सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी. रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विशेष गाड्या सोडल्या जाणार. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत 5 कोटींहून अधिकचा मुद्देमाल नागरिकांना परत. घरफोडी, चोरीचे मोबाईल अशा विविध घटनांमधील मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनाला हे निर्देश. तर सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरपर्यंत हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन. महापौरांच्या सूचना. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न. ऐरणीवर भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. एक मुलगा जखमी. कल्याणच्या मोहने गाळेगाव या परिसरातली दुर्दैवी घटना. सुशील वाघे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव. जालन्यात अतिक्रमणावरती पालिका प्रशासनाचा हातोडा. मोतीबाग परिसरातील मोडकरीस आलेली पालिका प्रशासनाची इमारत जमीनदोस्त. 20 ते 25 जीर्ण असलेल्या इमारती पालिका प्रशासनाकडून पाडल्या जाणार. शासकीय जागा बळकावणाऱ्यांवर कारवाईचा देखील देण्यात आला इशारा. अंबाजोगाई योगेश्वरी देवस्थानला भाविकाकडून 1 कोटी रुपयांची मागणी. मंदिरात
1 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली। मंदिराच्या 100 वर्ष जुन्या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांना दिली ही देणगी। देवीच्या मंदिरासाठी मुंबईमधील भाविकाकडून ही गुप्तदान। उद्या मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार स्थानकादरम्यान फास्ट लाईनवरती ब्लॉक असेल। हार्बरवरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। डोंबिवली या ठिकाणी P&T कॉलनीमध्ये भीषण पाणी टंचाई। संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेच्या मुख्यालयात धडक मोर्चा। टँकर नको, हक्काचं पाणी द्या, जोरदार घोषणाबाजी। उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा। मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरतीला आलेल्या तरुणांची गैरसोय, राहण्याची व्यवस्था नसल्यानं हजारो उमेदवार उघड्यावरती झोपल्याचा प्रकार। भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवारा देण्याची केली जाते मागणी। बायकोच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या। नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगरमधली घटना। नालासोपारा पोलिसात गुन्हा देखील दाखल। कोल्हापूरमध्ये शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिसांकडून आरोपीला अटक। खासगी स्कूल बसनं ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पालकांची। शाळेनं पालकांकडून हमीपत्र लिहून घेतलं। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी MIDCला कर्ज देण्यास मान्यता, तर 6,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास शासनाकडून मंजुरी। कर्ज हडको किंवा इतर वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याजदरानं घेण्याच्या सूचना। नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या 8वर पोहोचली। विद्या साधना शाळेचा संचालक संदीप सरटकर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप जांगडे पोलिसांच्या जाळ्यात। सोलापूरमध्ये FRPच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। गाळप बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी देखील ऊसबिल न दिल्यानं संताप। साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर निषेध। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, ऐरणीवर भटक्या कुत्र्यानं चावा घेतला, त्यामुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 1 मुलगा जखमी। कल्याणच्या मोहने गाळेगाव या परिसरातली ही दुर्दैवी घटना। ST महामंडळानं होळीनिमित्त 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलं आणि यापैकी 83 बस आतापर्यंत फुल झाल्या। यामध्ये ग्रुप बुकिंग आणि वैयक्तिक बुकिंगचा समावेश। सर्वाधिक बुकिंग उद्याची।